टीव्ही सत्यमेव व्रतम। दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी हिंगोली जिल्हा अध्यक्ष कार्यालय कृषी विभाग यांच्या मार्फत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांची 125वी जयंती साजरी करण्यात आली। ही जयंती पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे कृषी परिषद जिल्हा हिंगोली व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय हिंगोली यांच्या वतीने साजरी करण्यात आली आहे। आज पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी हिंगोली जिल्हा अधीक्षक राजेंद्र कदम, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, तालुका कृषी अधिकारी शुभ संदीप रणखांब, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे कृषी परिषद हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी, जिल्हा सचिव शशिकांत देशमुख, कृष्णा कदम, जिल्ह्यातील सर्व प्रगतशील शेतकरी रामेश्वर मांडगे व जिल्ह्यातील सर्व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते। त्याप्रसंगी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावर उजाळा देण्यात आला। जिल्हा कृषी विभागातील सर्व कृषी योजना या तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा हा संकल्प करण्यात आला। विशेष म्हणजे नुकतीच पद्मश्री विखे पाटील कृषी परिषदेवर भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नातू शशिकांत देशमुख यांचे जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे। शशिकांत देशमुख यांनी जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून कृषी विषयक, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, जलविषयक, वृक्षारोपण आदी विविध क्षेत्रात कार्य केले। याची दखल घेत परिषदेने त्यांचे जिल्हा सचिव म्हणून निवड केली आहे। राज्य सरकारची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही शशिकांत देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय। या कामाची दखल घेत विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष गुणवंत अठरे, सुरेश तरकसे, रुपाली देशमुख यांच्या झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत शशिकांत देशमुख यांची निवड केली। या निवडीमुळे शशिकांत देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे।